चिन्मय, आता बोलता बोलता म्हणजे ऑफ स्क्रीन आपण जेव्हा बोलत होतो तेव्हा तू बोललास की आपण 100 पार केली आहे. हो हो पहिल्या पुस्तकाबद्दल बोललास तू. अगदी 100व्या पुस्तकाबद्दल इन डिटेल मध्ये नको बोलायला, पण पहिले पुस्तक जेव्हा पब्लिश झालं त्यावेळेस तुझा आनंद काय होता तो तू आता सांगितलास. अगदी पहिलं पुस्तक आणि 100वं पुस्तक या आनंदामध्ये 100 टाइम्स मल्टिप्लिकेशन अगदी झालंय 100 टाइम्स मल्टिप्लिकेशन. अगदी अगदी काय निश्चित. अनुभव होता तो? 100वं पुस्तक पण ऐतिहासिकच आहे बर आणि खरा इतिहास लोकांसमोर आणणारा आहे. विक्रम संपत यांचं टिपू सुलतान, बरोबर, गाथा मैसूरच्या राजकीय अंतराळाची, असं ते पुस्तक आहे. आणि ते पुस्तक करताना पण तुम्ही म्हणलात तसा 100% आनंद जो आहे तो वाढलेला आहे. हा. आणि एक आनंद आहे की एक चांगलं पुस्तक, एक खरा इतिहास आपण लोकांसमोर घेऊन जातोय आणि लोकांमध्ये जागृती निर्माण होते त्यामुळे इतिहासाशी निगडीत, की आपल्याला काय आतापर्यंत जे शिकवलं गेलेलं आहे त्याच्यापेक्षा खरं काय आहे ते समजतंय. बर बर बर. मला ना आपल्या कंपनीच्या नावाकडे यायचंय. खूप ऑड नाव आहे. अगदी म्हणजे हेडविग. लोकांना पहिल्या भेटीत लक्षात राहील असं नाव पाहिजे म्हणून Exactly. आम्ही ते Exactly. केलंय. मला माहितीये हेडविग म्हणजे हॅरी पॉटरच्या जो आऊल होता हो. त्याचं नाव हेडविग. बरोबर बरोबर आहे. अगदी. हेच हवं होतं का आपल्याला? असंच नाव हवं होतं आपल्याला का? नाही. हेच नाव हवं होतं? नाही, हेच नाव हवं होतं नाही. बर. आम्हाला आऊल हा. हा लोगो म्हणून पाहिजे होता. म्हणजे लोगो काय हवा हे आधीच ठरलेलं आपलं. हो, बर. कारण एक घुबड जे आहे ते दोन पद्धतीने आम्ही त्याच्याकडे बघतो. बर. एक तर आपल्याला लहानपणी कार्टून्स म्हणा हे म्हणा याच्यामधून दाखवले की एका वाचनालयाचा मुख्य आहे तो आऊल असतो, चष्मा बरोबर, वगैरे असा मोठा बरोबर. लावून बसलेला आहे, वाईज आऊल. पुस्तक वाईज आऊल. अगदी हा, बरोबर. हा. आणि दुसरं म्हणजे लक्ष्मीचं वाहन आहे बरोबर बरोबर. घुबड. अशा दोन्ही अर्थांनी आम्ही बघत होतो की घुबड हे आपण लोगो म्हणून घ्यावं. बर. आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही बरीचशी नावं सिलेक्ट करत होतो. ती पुन्हा रिजेक्ट होत होती कारण त्या नावाचं ऑलरेडी कंपन्या आहेत म्हणा हे म्हणा, मग ते क्लॅश होणं आलं. त्याच्यापेक्षा म्हणलं वेगळं काहीतरी आपण निवडूया. आणि अचानक म्हणजे लहानपणापासून हॅरी पॉटरचा फॅन आहे, पुस्तकं वाचली, पिक्चर बघितलेले आहेत. आणि अचानक ट्यूब पेटते तशी ट्यूब पेटली की अरे हेडविग हे नाव आपण, मुळात तो जर्मन शब्द आहे, हेडविज असं त्याचं उच्चारण आहे. हेडविज. आणि म्हणजे मी जर्मनचा विद्यार्थी नाही, म्हणजे जर्मन लँग्वेज शिकलेलो नाहीये, त्यामुळे माझा उच्चार चुकू शकतो, पण सांभाळून घ्या मला तेवढंच. पण ते जर्मन नाव आहे आणि त्याचा अर्थ जो आहे तो असा ऊर्जा म्हणा किंवा एक वीरत्व, शौर्य अशा दृष्टीने त्याला बघितलं जातं. तर त्यामुळे आम्हाला ते अतिशय भावलं नाव आणि आम्ही फायनल केलं. आणि अजून एक मी मगाशी म्हणालो तसं की एकदा ऐकल्यानंतर किंवा एकदा बघितल्यानंतर आयुष्यभर लक्षात राहायला पाहिजे, बरोबर, असं नाव निवडायला पाहिजे. बरोबर, आम्ही निवडलं. बरोबर. नाही, अतिशय सुंदर नाव आहे. थँक्यू. लोगो कॉमन आहे मी हे म्हणेन, कारण ब्रँडिंग मधलं थोडं मला कळतं, पण नाव मात्र अतिशय युनिक आहे, वेगळं आहे. येस, थँक्यू. 4.5 वर्षाची ही जर्नी आहे. हो. ही जर 2 मिनिटात 3 मिनिटात मी तुला समराईज करायला सांगितली तर काय सांगशील मला? पुस्तकं, ऊर्जा आणि पुन्हा त्यामधून नवीन भरारी घेण्याची, नवीन विषय लोकांसमोर आणण्याची येणारी ताकद, हे एका वाक्यामध्ये मी सांगू शकतो. बर बर. तू फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर. हो. ओके. फर्स्ट जनरेशन पब्लिशर. घरच्यांची मदत होते का व्यवसायात? खूप मदत. म्हणजे सक्रिय, म्हणजे पाठीशी तर आहेतच घरचे माझे सगळे, मला पूर्ण सपोर्ट आहे आणि सक्रिय पण आहेत. म्हणजे आता माझ्या बरोबर स्टॉल वरती सुद्धा आई आणि वडील आहेत माझे, त्यांचा सक्रिय सहभाग ह्याच्यामध्ये आहे आवडीने. अगदी.